नमस्कार, मी आकाश जाधव. बँक एक्झाम अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी टायटलमध्ये IBPS PO क्लर्क पोस्टपोनमेंट ह्याच्याबद्दलचं टायटल टाकलं आहे, कारण की तुम्ही सगळ्यात जास्त व्हिडिओ त्याबद्दल पाहतायत. मला टिपिकली त्या गोष्टीवर एखादा व्हिडिओ बनवायचाच नाही आहे, पण सोबत मला अजून काही अपडेट तुम्हाला द्यायचे होते. त्यानिमित्तानं मी हा छोटासा व्हिडिओ जो तो बनवत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लोकांना टेन्शन पहिल्यांदा येत आहे की क्लरिकल प्रीचा निकाल कधी लागेल आणि SO प्रीचा निकाल कधी लागेल. माझं म्हणणं आहे की तुमचं त्याच्याशी घेणं देणं नसलंच पाहिजे. त्या पाठीमागचं कारण की द डे तुम्हाला माहिती आहे की क्लरिकलची मेन्स एक्झाम जी ते एक्सपेक्टेड आहे 25 जानेवारीला आणि SOची तर दिलेलीच आहे 30 जानेवारीला. जर ह्या एक्झामच्या डेट्स तुमच्यासमोर आहेत तर प्रीचा कधी निकाल कधी लागतोय हे तुमच्यासाठी इममटेरियल आहे. 22 तारखेला PO मेन्सची एक्झाम घेत असताना काहींना 22 तारखेला PO मेन्सची एक्झाम घेताना त्याचा निकाल मला वाटतं 5 तारखेला लावलेला आहे आणि 10 तारखेला जसे मार्क्स आले तसं IBPSनं पुन्हा रिट्रेट केलं की आम्ही IBPS PO मेन्सची एक्झाम 22ला घेऊ. तर त्याच्यानंतर तो डिस्कशनचा मुद्दा नसला पाहिजे. पण आता काही लोक म्हणतात की जसं आम्हाला IBPS POचा आम्ही निकाल बघितला की 30 पैकी 10चा कट ऑफ लागलेला आहे, तसं आमच्या पोटात गोळा आला आहे की क्लरिकलच्या एक्झाममध्ये, मी इंग्लिशच्या कट ऑफबद्दल बोलतोय, तसं क्लरिकलच्या एक्झाममध्ये जर इंग्लिशचा कट ऑफ जास्त लागला आणि SOच्या एक्झाममध्ये इंग्लिशचा कट ऑफ जास्त लागला तर काय, सगळ्यात महत्त्वाचं थंड घ्या आणि तुमच्या हातात जे काही करायचं होतं तुम्ही IBPS क्लरिकल प्रीच्या दिवशी आणि SO प्रीच्या दिवशी केलेलं आहे. आता त्याच्याबद्दल जास्त ताण घेऊ नका. तुमच्या हातात जी गोष्ट आहे ती अभ्यास आहे, ती तुम्हाला करावं लागेल. सर, अभ्यास करताना आमच्या डोक्यात नेहमी मधून तोच विचार करतात की जर माझा सेक्शनल किंवा फुल लेंथ कट ऑफ निघाला नाही तर, आणि माझं त्याला उत्तर असं आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही ऑल अबाउट दॅट. त्याच्याबद्दलचं की तुम्ही हे असं टेन्शन प्रेशर सहन करून तुम्ही अभ्यासात कसं लक्ष वळवतायत. तर ह्याही वेळेला जसा SBIचा जुना पॅटर्न होता की एकदम कमी वेळ देऊन लगेचच्या लगेच मेन्स एक्झामची डिक्लेअर करणं, असंही IBPSनं जे ते केलेलं आहे. तर माझं तुम्हाला सांगणं असं आहे की द डे तुमच्या समोर SOची मेन्स माहिती आहे, क्लरिकलची मेन्स मान्य एक्सपेक्टेड आहे पण माहिती आहे. तर जर अशा क्रुशियल डेट्स तुमच्यापर्यंत असेल तर तुम्हाला ह्या प्रीचा निकाल कधी लागतो याच्याबद्दल तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नये. त्यानंतर समजा ठरलेल्या एक्सपेक्ट डेटच्या पुढे एक्झामिनेशन गेल्याच तर मी काय म्हणतो, तुमचं नुकसान काय त्याच्यामध्ये. उलट अलीकडे एक्झाम आहे म्हणून तुम्ही त्यातल्या त्यात जास्त कामाला लागतायत, कमी वेळेमध्ये जास्त कामाला लागतात. जसं तुम्हाला कळतं की एक्झाम ठीक आहे पुढे गेली, फेब-मार्चमध्ये गेली, तसं तुम्ही सेकंड डेपासून अभ्यास सोडून देणार आहात. तर त्यामुळं बरं आहे की तुम्हाला समजा एक्झाम पुढेही जात असेल, तसं एक्झाम पुढे जात नाही आहे आणि तुम्हाला कळत नाही, तर तुम्ही कमीत कमी हा जो वेळ तो एफिशियंटली यूज करतायत. तर सध्या क्लरिकल प्री आणि SO प्रीच्या निकालावर खूप जास्त विचार करण्यापेक्षा, त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं तुमचं लक्ष जे ते पूर्णपणे पाहिजे तुमच्या क्लरिकलच्या मेन्सवर आणि SOच्या मेन्सवर, ज्या की एक्सपेक्टेड डेट ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी सांगितलेल्या आहेत की त्या 25 जानेवारी आणि 30 जानेवारी ह्या असू शकतात. लगेच काही लोकांचं होतं की सर, सोबत काही एक्झाम ज्या आहेत त्या पोस्टपोन झालेल्या आहेत, जसं की फूड सेफ्टीची परीक्षा पोस्टपोन झाली, IBचे इंटरव्ह्यू पोस्टपोन झाले, तर असे काही चान्सेस आहेत का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आधीच सांगितलं की 10 तारखेला POचं अपडेट दिले की 22ला परीक्षा होणार. तर IBPSला परीक्षा घ्यायची आहे, एखाद्या कारणाने POची परीक्षा घ्यायची, क्लरिकलची घ्यायची, SOची घ्यायची आहे. एखाद्या कारणाने काही स्टेट्समध्ये जिथे की कोविड जास्त आहे किंवा ओमिक्रॉन जास्त आहे, जर तसे निर्बंध आलेच तर तुम्हालाही माहिती आहे निर्बंध आले तर IBPS काही दिवस थांबतं. त्यांना निर्बंधामध्ये 2 दिवसाची जरी मोकळीक मिळाली की IBPS लगेचच्या लगेच एक्झाम घेतं. तर त्यामुळं त्याच्याबद्दलचं मला असं वाटतं तुम्ही खूप टेन्शन घेऊ नका. जर पोस्टपोन झाली तर ती जास्त दिवसासाठी होत नाही. मध्ये एखादा 2 दिवसाचा 8 दिवसाचा IBPSला विंडो मिळाला की IBPS लगेचच्या लगेच आपलं काम जे ते करत असते. हा जुना अनुभव तुम्हाला आहे. त्यानंतर साऊथ इंडियन बँकेच्या केसमध्ये, साऊथ इंडियन बँकेच्या एक्झाममध्ये अप्लाय करत असताना 2 लिंक येतात. मुलांनी मला सांगितलेलं आहे की एक फेक लिंक आहे ज्याच्यामध्ये पेमेंट केल्याच्यानंतर मेसेज येत नाही. तर त्यामुळं इथं अप्लाय करत असताना टिपिकली साऊथ इंडियन बँकेच्या करिअर्सच्या पेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रॉपर अप्लाय करायचं आहे आणि इकडून तिकडून आलेल्या लिंकवर अप्लाय करू नका. त्यानंतरचा मुद्दा येतो की ESICची UDC आणि MTSची जी एक्सपेक्टेड एक्झाम डेट आहे, UDC जी आहे ती 19 मार्चला होऊ शकते आणि MTS जी आहे ती 26 मार्चला जी ती एक्झाम प्री होऊ शकते आणि मेन्स लगेचच्या लगेच म्हणजे Tier 2 लगेचच्या लगेच जी आहे ती एप्रिल एंडपर्यंत अपेक्षित आहे. त्यांना लोकांची जास्त आवश्यकता आणि कमी वेळेमध्ये त्यांना त्यांचं रिक्रुटमेंट प्रोसेस जे ती पूर्ण करायची आहे. दुसरा मुद्दा येतो प्रिपरेशनबद्दल. सध्याला मागच्या काही दिवसापासून मी जे विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंग घेतोय, तर त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून जे मुद्दे मला असं वाटलं की त्यांच्याशी डिस्कस केल्यानंतर तुमच्याशी डिस्कस करावं. तर त्यामध्ये आता पुढच्या काही दिवसामध्ये असं मी पकडून चाललो की 22 जानेवारीला IBPS POची मेन्स होईल. समजा ह्या डेटला मेन झाली तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, मागच्या वर्षीचे कट ऑफ जर तुम्ही बघितले, समजा मी मागच्या वर्षीचा कट ऑफ घेतो, याच्यामध्ये एखादं
एक्स्ट्रा पेज जर मला ॲड करायचं असेल जाऊ द्या, मी तेच करतोय. बघा 225 पैकी कट ऑफ होता 83.5चा, पण मागच्या वर्षी अबाव 95 जर असतील जनरल कॅटेगरीला तर तो ठीक स्कोर होता, पण अबाव 100 जो तो चांगला स्कोर होता. या 100 पैकी मी काही लोक असेही पाहिले ज्यांना इकडच्या पार्टमध्ये एक 19-20 पर्यंत मार्क मिळालेत. एवढी एकमेव जीएची एक्झाम होती IBPS PO मेन्स मागच्या वर्षी, ज्या जीएस सोपं आलं होतं आणि त्या वर्षी सोपं आलं होतं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना 25, 27, 28, 22 पासून ते 28 पर्यंत मार्क्स जे ते पहिल्यापासून होते. समजा जर सोपं आलं आणि तिथपर्यंत तुम्ही गेलात, सोपं आलं आणि तुम्ही तिथपर्यंत गेलात तर दुसरा तुकडा. आणि तिसरा, विद्यार्थी आजकाल 30 पैकी 10 मार्काचं PO प्रीचा कट ऑफही लागतो इंग्लिशचा, आणि काहीही चर्चा नाही, एका आता पास झालेले आहेत आणि 10 पेक्षा जास्त मार्क खूप जणांनी घेतलेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी म्हणतो चला, त्यांनी सोपं इंग्लिश सध्या देत आहेत. समजा त्यांनी तिकडे 20 मार्क्स घेतले, समजा 20 मार्क घेतले तर 20 आणि 20 40 आणि होतात हे 65 मार्क राहत आहेत तुम्हाला 35 मार्क, जे तुम्हाला तुमच्या कॉम्बोमधून काढायचं. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या एक्झामचा कट ऑफ 200 किंवा 225 पैकी 80च्या जवळपास असतो, 80च्या जवळपास असतो, कधी लक्षात ठेवा याच्यामध्ये कॉम्बोपेक्षा जास्त महत्त्वाचा हा पार्ट असतो. आणि हा इकडून तुमचे मार्क कमी वेळेमध्ये आता येऊ शकतात. इथपर्यंत तुम्ही क्वांट रिझनिंगला जेवढी तयारी केलेली आहे तेवढा पार्ट मला असं वाटतं सफिशियंट आहे. त्याच्यासोबत फक्त तुमचं चांगलं टेस्ट आणि टेस्ट ॲनालिसिस हा पार्ट चालला पाहिजे. आता कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स तुम्हाला जे आहेत ते पुढच्या 10-12 दिवसामध्ये हा इकडून येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या अभ्यासाचा एक 65 ते 70% वेळ इकडं इन्व्हेस्ट करा असं मला वाटतंय, आणि 30 ते 35% वेळ हा इकडे इन्व्हेस्ट करा. इथून मार्क्स जे तुमचे जास्त येतील असं मला सध्याला वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काहींचं म्हणणं असेल की हो आमचं क्लरिकलची एक्झाम जर राहिली तर त्याच्या केसमध्ये कसं, तर तुम्हाला फक्त त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हचा तुमचा अभ्यास जो आहे तेवढाच एक्स्ट्रा करायचा आहे, बाकी राहिलेला सिलेबस सेम आहे, तुम्ही काही वेगळा अभ्यास करत नाही आहे. त्यानंतर हळूहळू जसं मी मागच्या वर्षी तुम्हाला चालू केलं होतं की GA ओव्हर डिपेंडन्स कमी करायला पुढे या, आणि असं आल्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट ऐवजी सेक्शनलपर्यंत आलो होतो, आणि आता सेक्शनलपासून सेक्शनल मेमरी बेस सांगतोय ना. आता कुठं थोडं मुळं ऐकतायत सध्याला. तर मी फुल लेंथ टेस्टचे पण खूप विद्यार्थ्यांचे त्यांच्या मोबाईलवर मार्क्स पाहिले, तर फुल लेंथ टेस्टमध्ये त्यांना इश्यू काय येतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे GAचं पर्सेंटेज कमी येणं फुल लेंथ टेस्टमध्ये, मॉकमध्ये सांगतो मी तुम्हाला. दुसरा त्याच्यामध्ये इश्यू असा आहे की सोडवत असताना कधी कधी एखादा सेक्शन त्यांच्याकडून सुरुवात खराब झाली की ते पटकन त्याला सबमिट करतात. सांगण्याचा मुद्दा ते 3 तासाचा वेळ जो आहे ना तो प्रॉपर फुल लेंथमध्ये युटिलाइज करत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसपासची जिथं ते राहत आहेत, ज्या रूमला ते राहत आहेत, ज्या अभ्यासिकेत ते राहत आहेत, त्यांना असे 3 तास कंटिन्युअस एका ठिकाणी विदाऊट डिस्टर्बन्स जागासुद्धा मिळत नाही आहे. तर अशांना मी सांगतो की खूप एक्स्ट्रा स्पेसिफिकली IBPS PO मेन्सची फुल लेंथच्या प्रॅक्टिसची गरज नाही आहे. ह्या पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 टेस्ट जरी व्यवस्थित फुल लेंथच्या दिल्या, फक्त तो 3 तास एका ठिकाणी बसून तुम्हाला द्यायचे टेस्ट, तर तो वाला पार्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. राहतो विषय ह्याचा, आणि याचा विद्यार्थ्यांना सध्या चांगला फायदा होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्याला ह्या घडीला पर्सेंटेजच्या भानगडीत पडू नका, फक्त चांगल्या पद्धतीने टेस्ट देणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं, कारण की तुमचा निकाल इकडून कमी आणि इकडून जास्त येणार. आणि तुमचं लक्ष सगळं सध्याला इकडंच आहे की माझे इथं 5च अटेम्प्ट होत आहेत, माझे इथं 6च अटेम्प्ट होत आहेत, माझे इथं 7च होत आहे, निकाल इकडून येणार आहे. सध्याला निकालामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट या PO मेन्सला जो तो इकडून असणार आहे. तुम्ही बघा मी काय म्हणतो, मी थोडंसं कॉम्बोकडचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न का करतोय. तुम्ही बघा एक क्लरिकलची एक्झाम आली होती, आता ग्रामीण बँकेची क्लर्कची एक्झाम होती, कट ऑफ होता 200 पैकी 124चा. तुम्ही त्यात बघा विद्यार्थ्यांचा निकाल का गेला, क्वांट रिझनिंगमध्ये मार्क कमी आले म्हणून गेला. क्वांट रिझनिंगला कमी आले, ज्यावेळेला कट ऑफ वर लागतो तर इंग्लिशची GAची जी हैसियत किंवा अवकात ही जे तुम्हाला इथपासून एवढे मार्क देण्याची आहे, पण राहिलेले तुम्हाला जर जास्त मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला कॉम्बो लागतो. पण ह्या केसमध्ये जर ह्या 2 विषयांनी मिळून खूप चांगले मार्क किंवा हे 3 विषयांनी मिळून खूप चांगले मार्क दिले तर राहिलेले जे तुम्हाला क्वांट रिझनिंगवरचं ते वजन कमी पडतं. मला ओव्हरऑल हे समराईज करताना सांगायचं आहे की क्वांट रिझनिंगचा जो पार्ट आहे तो क्वांट रिझनिंगचा पार्ट भले महत्त्वाचा आहे, पण ज्या अवघड एक्झाम्स असतात ज्याच्यामध्ये खेळपट्टी खराब असते अशा केसमध्ये खरं तुम्हाला जास्त डिपेंडन्स तुम्हाला चेतेश्वर पुजारावर, राहुल द्रविडवर, अजिंक्य रहाणेवर द्यावं लागेल. आणि थोडंसं कमी महत्त्व अशा केसमध्ये तुम्हाला हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलला द्यावं लागेल. तर जे बऱ्यापैकी जिथपासून चांगल्या पद्धतीने खराब खेळपट्टी आहे 200 पैकी 83 किंवा 80 मार्काच्या हिशोबानं, आणि जिथं खेळपट्टी खूप चांगली आहे अशा ठिकाणी क्वांट रिझनिंगमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स काढावे लागतील. तुम्ही बघा ज्याही विद्यार्थ्यांचे ग्रामीणच्या असिस्टंटचे निकाल गेलेले आहेत त्याच्यामध्ये क्वांट रिझनिंगचा कॉम्बो कमी आलेला आहे म्हणून गेलेले आहेत. पण सध्या आणि तिकडे तुम्हाला क्वांट रिझनिंगचा कॉम्बो चांगलाच हवा होता,
या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश जी आणि डिस्क्रिप्टिव्हवाला पार्ट जो आहे तो चांगला असण्याची गरज आहे. पुढचा पार्ट येतो की क्वांट आणि एररमध्ये सर असं आता पुढच्या दिवसामध्ये आम्ही काय करावं जेणेकरून आम्हाला क्लर्क मेन्स असो की पीओ मेन्स असो आम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं बघा, जो पार्ट वापरायचो तो तुमच्याशी जो मागच्या व्हिडिओमध्ये मला शेअर करता नाही आला तो ह्या व्हिडिओमध्ये सांगतो की ह्या हिशोबाने तुम्ही थोडंसं स्वतःकडे जे ते पाहायचं आहे आणि ह्या हिशोबानं सध्या काही प्रॅक्टिस करा. समजा क्वांटचा पार्ट आहे, हा क्वेश्चन नंबर पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 35वा आहे. आणि रिझनिंगमध्ये हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, पुढे पुढे आलो हा 45वा आहे. तर मला असं वाटतंय सध्याला की तुम्ही सध्या एक्झाम देत असताना पहिल्या 10 मिनिटाची तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये हे असलं पाहिजे की इथपासून तिथपर्यंत जाताना पहिल्यांदा तुम्ही त्याच्यामध्ये येणारं नंबर फ्रीज, त्याच्यामध्ये येणारं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल जे येतं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल टिपिकली हे अशा काहीतरी वेगळ्या टाईपमध्ये येतं, हे अशा काहीतरी टाईपमध्ये येतं ज्याच्यामध्ये डेटा सफिशियन्सी येते किंवा क्वांटिटी बेस्ड इनिक्विटी असे एक मार्काचे क्वेश्चन्स आहेत. तर पहिल्यापासून शेवटपर्यंत जाताना या क्वेश्चनला टार्गेट करत करत आणि DI वाचत पुढे जा. DIची माहिती म्हणतो मी, DIची माहिती वाचत असताना समजा तुमचे जे 5 DI आहेत, समजा 5 DI फॉर एक्झाम्पल म्हणतो मी, हा पहिला DI, हा दुसरा DI, हा तिसरा DI, हा फॉर एक्झाम्पल चौथा DI आणि हा 5वा DI. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 5 DI आलेले आहेत. तर या केसमध्ये तुम्ही मला असं वाटतं की पहिल्यांदा इथपासून तिथपर्यंत एक 10 मिनिटांमध्ये जात असताना हा वाला पार्ट सोडत जावा. तर त्या 10 मिनिटांमध्ये तुमचे 2 होतील, 3 होतील, 4 होतील, 5 होतील, जरा कमी होतील आणि हे DI वाचून होतील. DI वाचून झाल्यानंतर यामध्ये ज्या DIची इन्फॉर्मेशन तुम्हाला सोपी वाटते त्याला तुम्ही तिथल्या तिथं मार्क फॉर रिव्ह्यू करावं. त्यातले लगेच काही लोक 5च्या 5 DIला मार्क फॉर रिव्ह्यू करतील, तसं नाही. 5 पैकी जे काही DI आहेत, समजा एखादा DI सोपा आहे, 28 ते 31 क्वेश्चन नंबर आहे, त्या 28व्या क्वेश्चनवर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलं पाहिजे. तर या पद्धतीनं आता होतं कसं की जर तुम्ही तसं न करता आणि ते केल्याच्या नंतर पुन्हा 10 मिनिटं झाले की टिपिकली त्या DIवर येऊन सोडवा असं मला वाटतं. जर तुम्ही पूर्ण पेपरच बघितला आणि चला इथून चालू केलं आणि इथून चालू केलं तर हे DI सगळ्यात जास्त इझी आहेत. तुमच्या हातात पहिला DI आला तो अवघड निघाला, बापरे. दुसरा DI आला तोही त्याच्यापेक्षा अवघड निघाला, तिसरा DI आला तोही त्याच्यापेक्षा अवघड निघाला. ह्या तिन्ही DIमध्ये कमी झालेला कॉन्फिडन्स आपला चौथा आणि 5वा जो क्वेश्चन सोपा आहे त्यातले मार्क्स घेऊन टाकतो. तसं आपल्यासोबत व्हायला नको. अँड सेम तुम्हाला, आणि हे झालं की शेवटच्या 5 मिनिटामध्ये तुम्ही हे जे काही क्वेश्चन यातले बाकी आहेत, यातले जे काही क्वेश्चन बाकी आहेत हे पुन्हा शेवटच्या 5 मिनिटामध्ये वापरले पाहिजे. शेवटचे 5 मिनिटं पुन्हा तिथं वापरले पाहिजेत. त्याच्यामध्ये टिपिकली DIला जाण्याची गरज नाही. सेम गोष्ट तुम्ही रिझनिंगसाठी यूज करा असं मला वाटतंय. रिझनिंगमध्ये तुम्हाला 1 मार्कामध्ये कोणकोणता पार्ट येऊ शकतो? आला तर सिलोचा येतो, त्याच्यामध्ये डेटा सफिशियन्सीचा येतो, त्याच्यामध्ये क्रिटिकल रिझनिंगचा येतो आणि त्याच्यामध्ये आला तर मिसलेनियसमध्ये एखादा येऊन जातो, मिसलेनियसमध्ये एखादा येतो. हे जे 1 मार्काचा पार्ट आहे तो तुम्ही सोडत मला असं वाटतं पहिल्यांदा तुम्ही अराउंड एक 15 मिनिट त्या ॲक्टिव्हिटीला दिले पाहिजे. त्याच्यामध्ये एक साधारणतः 5, 6, 7 काहीतरी सॉल्व्ह होऊन जातील आणि हे सॉल्व्ह झाले की सोबत तुमच्याकडं जेवढे काही सिटिंग पझल आहेत त्यातली अलीकडची माहिती वाचली की तुम्हाला तर ती अंडरस्टँडिंग येते की कोणता सोडवण्याच्या लायकीचा आहे, कोणता सोडून देण्याच्या लायकीचा आहे. तर यापैकी जेवढे काही सिटिंग पझल 5, 6, 7 असतील त्याच्यामध्ये जेवढा पार्ट महत्त्वाचा वाटला तेवढ्याला मार्क फॉर रिव्ह्यू करा, जे काही 2-3 आहेत. आणि एकदा पहिला राऊंड कंप्लीट झाला की फक्त डायरेक्टली त्या मार्क फॉर रिव्ह्यू ज्या क्वेश्चनला केलं होतं तिथपर्यंत करा. हे एकदम अचानक एक्झाममध्ये करू नका. ही वाली गोष्ट थोडीशी सध्याच्या एक्झाममध्ये, सध्या तुम्ही ज्याही टेस्ट देत आहेत, सेक्शनल देत आहेत किंवा फुल लेंथ देत आहेत, याच्यामध्ये 2, 3, 4 वेळेस वापरून बघा. आणि मग कारण की बऱ्यापैकी मी सोडवत असताना मी ज्याही वेळेस जेवढे एक्झाम दिले आहेत मी पहिल्या 10-15-20 मिनिटामध्ये 10-15 मिनिटामध्ये मी इथून तिथून त्याचं ॲनालिसिस करतो आणि त्याच्यानंतर गाडी स्ट्रेट आपल्या 5व्या किंवा 6व्या गिअरवर टाकायची आणि मग गाडी पळवायची. तर ह्या हिशोबानं थोडासा बेनिफिट तिथं होतो. कारण की जर सुरुवातीला तुम्ही स्टार्ट टू एंड गेलात आणि समजा तुमचे सोपे सिटिंग पझल जे आहेत ते इकडे शेवटी बसलेले आहेत आणि अवघड सिटिंग पझल अलीकडे आहेत, तर त्याचा तेवढा बेनिफिट जे आहेत ते तुम्हाला होणार नाही असं मला ओव्हरऑल त्या ठिकाणी वाटतं. आणि या घडीला सगळ्यात महत्त्वाचं, सर आमचं पर्सेंटाईल मॅटर करतं का? सर मी काही टेस्ट देतोय तर टेस्टचं माझं पर्सेंटाईल मॅटर करतं का? याचं उत्तर आहे बिग नो. त्या पाठीमागचं कारण म्हणजे तुम्ही साधा विचार करा, IBPS PO प्री आणि SBI PO प्री ह्या दोघांची लेवल जवळपास सारखीच होती. का रे बाबा ह्या केसमध्ये कट ऑफ 63 वर गेला आणि का या केसमध्ये कट ऑफ जो तो 50.5 गेला? दोघांची लेवल सारखीच होती.
तुम्ही काय करतात, पेपरच्या लेवलच्या हिशोबाने घाबरतात पटकन. तुम्ही साधा विचार करा, तुमच्यापैकी अर्ध्या लोकांना वाटलंच नव्हतं की पीओ प्रीचा निकाल येईल, पीओ प्रीचा निकाल येईल म्हणून. तर सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या खूप भीती वाटण्यानं काही नाही होणार आहे. तुमचा निकाल येण्याच्या पाठीमागचं खूप लोकांच्या, तुमच्या म्हणण्यापेक्षा खूप लोकांच्या निकाल येण्याच्या पाठीमागचं वास्तव आणि जळजळीत सत्य हे आहे की जागा जास्त आहेत, जागा जास्त आहेत. त्याच्यामुळे पेपरची डिफिकल्टी जेव्हा लेवल जास्त आहे, घाबरायचं नाही आहे. त्याच्यानंतर पेपरमध्ये मला क्वांटला माझे 5च झाले, 7 झाले, 7 झाले, घाबरायचं नाही आहे. जागा जास्त आहेत, जागा जास्त आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे एक अराउंड 7 ते 8,000 जागा ह्या मी इन्क्लुडिंग वेटिंग पकडल्यात बरं का. वेटिंग पकडून, वेटिंगवाल्या जागा पकडून सांगितल्यात. एकदम जागा आल्या आणि 6-6,500 जागा आल्या तर पटकन लगेचच्या लगेच शिव्या घालू नका, कारण की त्याच्यानंतर वेटिंग क्लिअर होऊन टोटल याच्यातून भरपूर जागा असणार आहेत. तर त्याच्यामुळे तो कट ऑफ खाली गेला आहे. तर त्यामुळं नेहमी स्वतःला सांगा की माझे एवढे कमी अटेम्प्ट झाले, हे अटेम्प्ट झाले, ते अटेम्प्ट झाले. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे की तुमच्याकडे सध्या जागा जास्त आहेत, म्हणून त्या कॉन्फिडन्सने तुम्हाला जायचं आहे. या काळामध्ये बाकी लोकांसोबतची तुलना सोडा. आपण कालच्या आपणपेक्षा आज आपण किती चांगले आहोत आणि ह्या पद्धतीने हळूहळू आपली लेवल आपल्याला 22 तारखेपर्यंत, जेव्हापर्यंत एक्झाम पीओची मेनशी होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला पुढे स्वतःला जे ते घेऊन जायचं आहे. निश्चितच मला असं वाटतं ह्यातल्या काही गोष्टी जर तुमच्या उपयोगात पडल्या तर निश्चित त्याचा बेनिफिट होईल. तर या पद्धतीने पुढे चला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कुठं निगेटिव्हिटी स्वतःमध्ये आली तर स्वतःला सांगा की आतापर्यंत मागच्या 2-3 वर्ष जागा 4-5 हजारापेक्षा, 3-4 हजारापेक्षा जास्त नव्हत्या. यावर्षी जागा जवळपास डबल येत आहेत. तर जागा डबल येत आहेत, मला चांगला चान्स आहे. जर कुठे निगेटिव्हिटी डोक्यामध्ये आली तर मागच्या वेळेला जागा कमी होत्या, यावेळेला जागा जास्त आहेत. आणि ज्या वेळेला जर तुमच्याकडे ॲट अ टाईम क्लरिकल आणि पीओ होत असताना मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर पीओ होऊन असलेला पगार डबल, त्याच्यानंतर असलेल्या प्रमोशनचे चान्सेस जास्त, जे पीओ जे असतात ते DRO असतात, डायरेक्टली रिक्रुटेड ऑफिसर्स असतात, त्यांना सगळे चान्स. जो डायरेक्ट पीओ झालेला असतो तोच CMD पर्यंत जाऊ शकतो. क्लरिकल झालेला व्यक्ती जो आहे तो क्लरिकल टू पीओ प्रमोटी असतो, त्यामुळे तो DRO नसतो, तर तिथपर्यंत ते चान्स नसतात. तर त्यामुळं एक डबल पगार आहे, डबल प्रतिष्ठा आहे, बाकी लग्नामध्ये फायदा आहेत, मुलांनासुद्धा आणि मुलींनासुद्धा. ह्या सगळ्या गोष्टींचं पाहता मला असं वाटतं एक चांगली संधी तुमच्याकडं पीओच्या निमित्तानं आलेली आहे आणि ती संधी तुम्हाला ग्रॅब करायची. हे करत असताना तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचा जो पार्ट आहे त्याच्याबद्दल 1-2 वाक्य सांगतो की खूप लोक डिस्क्रिप्टिव्हबद्दल नेमकं काय ह्याच्याबद्दल सध्याला थोडंसं डाऊटमध्ये आहेत. डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट सांगताना आता मुलं जे काउन्सिलिंग तर त्यांच्यासोबत सांगतात, मी त्यांच्याकडूनच एखादा विषय घेतो आणि विषय घेऊन मी म्हणलं की तो टॉपिक पूर्ण कागदावर लिहू नका, पण टॉपिकचे मुद्दे तुम्ही कागदावर लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, एखादा टॉपिक समजा तुमच्यासमोर आलेला आहे की क्रिप्टोकरन्सीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं तुम्ही कागदावर मुद्दे लिहून घेऊ शकता की क्रिप्टोकरन्सी जी आहे ती डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी आहे. हा व्हर्च्युअल शब्द लिहिला. त्याच्यानंतर अजून काय काय लिहू शकता तुम्ही बिटकॉइन आणि इथेरियम लिहिलं, हे 2 शब्द लिहिले. त्याच्या तिसऱ्या पार्टमध्ये तुम्ही WZX लिहिलं, कॉइन DCX लिहिलं, कॉइन DCX लिहिलं. त्याच्यासोबत अजून एक कंपनी आहे, कुबेर स्विच कंपनी आहे, हे यांचे नावं लिहिले. इंटरनॅशनल लेवलला बायनान्स नावाची कंपनी आहे, याचं नाव लिहिलं. समजा हा वाला पार्ट लिहून घेतात. त्याच्यानंतर तुम्ही क्रिप्टो रेग्युलेशन बिल हे एक वाक्य लिहिलं. त्याच्या पुढे तुम्ही आलात, तुम्ही युटिलिटी टोकन वर्सेस कॉइन आणि वर्सेस मी तिसरा मुद्दा याच्यामध्ये घेतो NFTs. समजा एवढा पार्ट लिहिलेला आहे. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं क्रिप्टोकरन्सी काय बाबा, ती एक डिजिटल व्हर्च्युअल करन्सी आहे, त्याची गरज का पडते, कारण की त्याच्याशी संबंधित सध्या सगळ्या देशातले लोक आहेत, जे सगळ्या देशातल्या रिझर्व्ह बँका जे आहेत त्या तेवढं गोल्ड साईडला न ठेवता फक्त पैसे जे आहेत ते प्रिंट करण्यावर भर देत आहेत. तर त्याच्यामुळं इनइक्वॅलिटी आहे. खूप साऱ्या बँका ज्या आहेत त्या माध्यमातून भरपूर इन्कम जे आहेत ते सध्याला कमवत आहेत आणि 2 व्यक्तीच्या मध्ये जे आहेत तो तिसरा इंटरमिजियरी नसला पाहिजे. ह्या हिशेबानं क्रिप्टोकरन्सी किंवा व्हर्च्युअल करन्सीमध्ये तो जॅपनीज माणसाचं नाव दिले, ज्यानं की बिटकॉईनची स्थापना केली, त्याचं नाव आलं तरी चालून जाईल. पुढे अशा मोठी कंपनी जे सगळ्यात मोठी कॉईन जे सध्या जास्त ट्रेडिंगमध्ये असतात ते बिटकॉईन आहे. सोबत सेकंड नंबरला इथेरियम आहे. इथेरियम जे आहेत ते ॲक्च्युअलमध्ये बॅक्ड बाय प्रॉडक्ट आहे, तो एक युटिलिटी टोकन आहे. आणि बिटकॉईन जे आहेत ते डिमांड सप्लायर चालतं, ते कॉईन आहे. त्याच्याशिवाय वेगवेगळे आर्टिस्ट त्यांच्या आर्ट आणि त्यांची जी लिलाव आहे त्या पद्धतीनं सध्याला NFT जे आहेत, नॉन फंजिबल टोकन्स, त्याची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या भारतीय कंपन्या WZX, कॉइन DCX, कुबेर स्विच आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला असे जे एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये बायनान्ससारखी कंपनी आहे. आणि सध्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया क्रिप्टोकरन्सीचं रेग्युलेशनचं बिल आणते आणि त्याच्यावर मतमतांतर चालू आहेत. झालं एवढा पार्ट झाला की 200-250 जे काही शब्द असतील तुमचे संपून जातात. तर फक्त त्याबद्दलचा एक मुद्दा लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं
जेवढं तुम्हाला लिहिता आलं एवढा एक एक मुद्दा लिहिला की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पॉईंटमध्ये आणताना सोपं जातात. तर अशा पद्धतीने थोडीशी प्रॅक्टिस चालू द्या, कारण की मागच्या वर्षी सायझेबल मार्क्स जे ते पोरांना दिले होते. 15, 16, 18, 19, 20पर्यंत ऐकले होते. तर तिथपर्यंत मार्क पोरांना डिस्क्रिप्टिव्हमध्ये दिले होते. समजा आज तुम्ही काही न प्रॅक्टिस करता 10-12 येत आहेत आणि अजून काही दिवस प्रॅक्टिस करून समजा ते 18वर चाललेले आहेत, 6 मार्क समजा तुमचे वाढत आहेत. तुम्ही स्वतः विचार करा, हे 6 मार्क क्वांट आणि रिझनिंगमध्ये एवढ्या कमी वेळेमध्ये वाढू शकतात? नाही. समजा जीएचा एखादा एक्स्ट्रा चिठोरा मधल्या काळामध्ये वाचला आणि त्या चिठोऱ्यामध्ये 4-5 क्वेश्चन एक्स्ट्रा आले, हा 5 मार्काचा पार्ट क्वांट रिझनिंगमध्ये कमी वेळेमध्ये वाढू शकतो का? त्याचं उत्तर आहे नाही. तर या पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की राहिलेला वेळ जो तो चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा, आणि जर कुठे निगेटिव्हिटी मनामध्ये आली तर स्वतःला सांगा की जागा यावेळेला मागच्या 2, 3, 4 वर्षापेक्षा ह्या सगळ्यात जास्त आहेत. बाकी परीक्षेची तयारी अशीच चालू ठेवा. नाव जरी पोस्टपोनमेंट असेल त्याच्यामध्ये मला बाकीसुद्धा मुद्दे तुमच्याशी डिस्कस करायचे होते. धन्यवाद.